महिलांच्या आरोग्यासाठी अळीव खाण्याचे चमत्कारिक असे फायदे आहेत। तर आज मी अळीवाची खीर बनवलेली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर ह्या अळीवाला बऱ्याच नावांनी ओळखले जाते। इंग्लिशमध्ये गार्डन क्रेस सीड्स म्हणतात, अळशी, गर्दाळं अशा बऱ्याच वेगवेगळ्या नावांनी हे अळीव ओळखले जातात। अळीव हे गरम तासिराचं असल्याने ते एकतर प्रमाणातच घ्यावं आणि शक्यतो थंडीच्या वातावरणामध्येच याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खावेत। तर इथे अळीव खीर बनवण्यासाठी मी चमचाभर इतकं तूप घेतलेलं आहे आणि गुळामध्ये मी ही खीर बनवणार आहे। खीर बनवण्याच्या 15-20 मिनिट आधी मी 2 चमचे अळीव पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि भिजून ते दुपटीने वाढलेले आहेत। आता इथे 1 वाटी इतका मी गूळ घेतलेला आहे। तुम्ही साखर देखील वापरू शकता, पण मी आज ही खीर गुळामध्ये बनवणार आहे। गूळ चांगला वितळला आहे। आता यात अळीव टाकून घ्यायचे। तर अगदी 2 चमचे इतकेच मी हे अळीव घेतलेले, तर ते भिजून बघा किती जास्त झालेले आहेत। आता हे भिजवलेले अळीव मी या गुळामध्ये टाकते आणि सर्व मिश्रण हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। अगदी झटपट ही खीर बनते। तर अळीवापासून लाडू देखील बनतात आणि असे भिजवलेले अळीव कोरडे देखील आपण खाऊ शकतो। अळीव खाल्ल्याने महिलांच्या मासिक पाळीतील वेदना दूर होतात, कमी होतात, तसेच अनियमितता जी आहे ती देखील दूर होते। आता इथे या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी दूध टाकून घेते आणि दूध टाकताना मी गॅस बंद करून घेतलेला आहे। दूध देखील रूम टेम्परेचरचं मी इथे वापरलेलं आहे। जर इथे गरम दूध तुम्ही वापरलं ना तर दूध फाटतं, त्यामुळे रूम टेम्परेचरचं दूध इथे वापरा खिरीमध्ये। आता यामध्ये 2-3 वेलची अशा कुटून घातलेल्या आहेत। ड्रायफ्रूट्स मी इथे असे कट करून घातले, तुम्ही पावडर बनवून देखील इथे वापरू शकता। आणि असं सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा मी इथे गॅस चालू केला। अगदी 2 ते 3 मिनटंच फक्त ही खीर मी गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर एक 10 ते 12 मिनटांसाठी झाकून ठेवायची आहे। 2-3 मिनटानंतर गॅस लगेच पुन्हा बंद करून घेतला आणि आता ही खीर खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तर मी इथे एका बाउलमध्ये ही खीर काढून घेते। तर ही अशी अळीवाची खीर आहे ना, शक्यतो बायकांना डिलेवरीनंतर आवर्जून दिली जाते, कारण याने दूध वाढीस खूप मदत होते। आणि त्यानंतर हे अळीव खाल्ल्याने ना महिलांचे हाडं देखील अगदी मजबूत होतात। मेनोपॉजनंतरही अळीव हे महिलांनी आपल्या आहारामध्ये आवर्जून ठेवावे। तरी अशी ही अळीवाची खीर इथे तयार झालेली आहे। वर थोडेसे केशर काड्या घालून मी ही खीर अशा पद्धतीने सर्व केली। तर आजची ही अळीव खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये ज़रूर कळवा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।